गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत उद्या मार्कडवाडीच्या दौऱ्यावर असणार आहेत। गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची जाहीर सभा सुद्धा होईल। राम सातपुते यांनी एक्सपोज करत याबाबतची माहिती दिली। मोहिते पाटील यांची जुलमी राजवट उद्ध्वस्त करण्याचं ग्रामस्थांना आवाहन करण्यात आलंय आणि उद्याच नाना पटोले सुद्धा मार्कडवाडीच्या दौऱ्यावर असतील। ईव्हीएमवर अविश्वास दाखवत मॉकपोल घेण्याचा मार्कडवाडीकरांचा हा प्रयत्न पाहायला मिळतोय। उद्याच्या सभेतून गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत नेमकं काय बोलतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। आपण ही तीन दृश्य पाहू शकतो। काल शरद पवार यांनीही मार्कडवाडीला भेट दिलेली होती, त्यांची या ठिकाणी सभा पार पडलेली होती। तर उद्या गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे सुद्धा मार्कडवाडीमध्ये दाखल होणार आहेत, त्यांचीही त्या ठिकाणी जाहीर सभा पार पडेल। तर उद्या नाना पटोले सुद्धा मार्कडवाडीच्या दौऱ्यावर असल्याची माहिती मिळते आणि त्या संदर्भातली ही तीन दृश्य। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी माऊली डांगे सध्या आपल्यासोबत आहेत। माऊली, आपण पाहिलं महाविकास आघाडीची काल नेते, महत्त्वाचे नेते शरद पवार सुद्धा मार्कडवाडीमध्ये येऊन गेले। उद्या सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर सुद्धा मार्कडवाडीच्या दौऱ्यावर असणार आहेत, त्यामुळे राजकारण पेटण्याची सध्या चिन्ह दिसतात। गौरी, अगदी बरोबर आहे। आपण पाहिलं तर मार्कडवाडी ही देशात गाजलेलं गाव आहे। ज्या मॉकपोल घेण्यासाठी तिथल्या नागरिकांनी मागणी केली होती, परंतु प्रशासनाने ते मागणी अमान्य केली आहे आणि ते मॉकपोल घेण्यासाठी त्यांनी रद्द केलं आहे। मॉकपोल घेऊ शकत नाही। मग त्यामुळे काल शरद पवार देशाचे नेते जे आहेत, प्रवीण जे काल सभा घेतली काल त्यांनी त्या ठिकाणी, त्यानंतर राम सातपुते यांनी सुद्धा राम सातपुते असा दावा करतायत की तिथं आम्हाला सगळी जी मतं मिळालेली आहेत ती विकासाच्या कामावर मिळालेली आहेत आणि उद्याच्याला भाजपचे नेते म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत हे या ठिकाणी उद्याच्याला येणार आहेत। त्याचबरोबर काँग्रेसचे नेते सुद्धा नाना पटोले सुद्धा त्यांची सुद्धा जाहीर सभा उद्याच्याला मार्कडवाडीमध्ये होते। दोन्ही 11 वाजता एकीकडे भाजपचे आमदार येतात आणि दुसरीकडे काँग्रेसचे नेते मार्कडवाडीमध्ये येणार आहेत आणि विकासाच्या मुद्द्यावर ही मतं आम्हाला मिळाली असल्याचं त्यांनी राम सातपुते यांनी दावा केला। परंतु जे मोहिते पाटलाची जुलमी राजवट आहे ती संपवण्यासाठी उद्याच्याला भाजपचे नेते मार्कडवाडीमध्ये येऊन काय बोलतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। गौरी, नक्कीच माऊली, उद्या गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत नेमकं काय बोलतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।